मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यात सभा झाली। त्यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या संपत्तीबद्दल विचारणा केली होती। पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत जे दाखवलं ते खोटं होतं। काय म्हणाले एकनाथ शिंदे राजन विचारे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल, राज ठाकरे आणि मनसेबद्दल? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी प्राजक्ता आणि आपण पाहत आहात मराठी सोशल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की 2001 मध्ये जेव्हा धर्मवीर आनंद दिघे यांचं निधन झालं तेव्हा ते मातोश्रीवर गेले होते। त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी आनंद दिघे यांच्या संपत्तीबद्दल विचारणा केली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला संबोधित करत होते। उद्धव ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याची वेळ आली तेव्हा दिघे साहेबांनी राज ठाकरे यांना ते पद द्या असं सुचवलं होतं। दिघे साहेबांना मानसिक त्रास झाला होता। दिघे साहेब गेल्यानंतर मी उद्धव ठाकरे यांना भेटलो तेव्हा त्यांची संपत्ती कुठे आहे अशी विचारणा त्यांनी केली। तो फकीर माणूस, 2 हाताने सगळं वाटणार, त्यांची काय संपत्ती असणार? मला त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आलो आहोत असं वाटलं, पण नाईलाजानं काम करावं लागलं अशी खंत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली। उद्धव ठाकरेंवर टीका करताना ते म्हणाले की मला राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर ठेवण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी मला ओळखलं नाही। मी ठरवतो तेव्हा करेक्ट कार्यक्रम करतो। मी मंत्रिमंडळात असताना एका केसमध्ये अडकवण्याचं काम मागचं सरकार करत होतं, मग मी कसा काय थांबलो असतो? कुणाचंही राजकीय अस्तित्व संपवणं सोपं नसतं। पुढे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की धर्मवीर चित्रपटात राजन विचारे यांच्याबाबत जे दाखवलं ते खोटं होतं। राजन विचारे स्वतःहून आले आणि राजीनामा दिला असं काही नव्हतं। आनंद दिघे यांनी राजन विचारेंना राजीनामा देण्यास सांगितलं तेव्हा विचारेंनी राजीनामा दिला नाही। विचारे दिघे साहेबांना नको ते बोलले, मग दिघे साहेबांनी त्याला आपल्या भाषेत आतल्या खोलीत समजावलं। आनंद दिघे यांचे खरे शिष्य राजन विचारे नसून नरेश म्हस्के आहेत। आम्ही धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंना चांगलं दाखवलं। धर्मवीर 2 या सिनेमात आम्ही राजन विचारेंची खरी बाजू दाखवणार आहोत। राज ठाकरे आणि मनसे यांच्याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की मनसेचे लोक मनापासून काम करत आहेत। राज ठाकरे मोकळ्या मनाचा माणूस आहे। ते रोखठोक बोलतात, पोटातेक आणि ओठातेक असं नाही। ते कोत्या नाही तर मोठ्या मनाचे माणूस आहेत। एकदा करतो म्हणल्यानंतर ते करतातच। ठाणे लोकसभा सीटबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की ठाणे लोकसभा सीट आपल्याला मिळणार नाही असं सगळ्यांना वाटत होतं, पण मी सांगितलं की ठाणे हा फक्त एक मतदारसंघ नसून ठाणे आमची भावना आहे, आनंद दिघे यांच्या संवेदना आहेत। ठाणे लोकसभेच्या सीटसाठी मी मोठा कार्यक्रम केला। या सर्वांबद्दल तुमचं काय मत आहे हे खाली कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी मराठी सोशलला जरूर सबस्क्राईब करा।